तर हे जुने शिवसैनिक आहेत. मध्यंतरी थोडा इकडे तिकडे जरी केलेलं असलं तरी शेवटी पक्षाची बांधिलकी म्हणून ते पुन्हा प्रवाहात आलेत आणि त्यांना पक्षानं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवार जाहीर केलेली आहे. निश्चितच ते ह्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून विजयी होतील याचा विश्वास आम्हा सर्वांना आहे. कारण एक सगळ्यांना घेऊन चालणारा, सगळ्यात मिसळणारा, सगळ्यात मनमिळावू असलेला उमेदवार निश्चित एक चांगल्या प्रकारची आघाडी घेईल. तुम्हाला बेरीज वजाबाकीमध्ये महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या मतामध्ये तुम्हाला डिफरन्स वाटत असावा, पण गेल्या वेळेस बजुऱ्याचे मतं किती होते हे विचार करा. बजुऱ्याचे मतं कमी असताना देखील बजुऱ्या ज्या अर्थी निवडून आले त्या अर्थी डॉक्टर विवेक नावंदर निवडून यायला कुठली अडचण येईल असं वाटायचं कारण नाही. बंडखोरीचे चिन्ह मोठ्या प्रमाणात ज्या दिवशी विड्रॉल संपल त्या दिवशी बोलू त्याच्यावर. हात कशाला? महायुतीचा उमेदवार अजून डिक्लेअर नाही. अरे ते आता ते महायुती बघा ना, मी कशाला बघत बसू ते.